सांगली येथील उच्चशिक्षित विवाहित ऋतुजा राजगे हिचा बळजबरी ख्रिश्चन धर्मांतरासाठी झालेल्या अमानुष छळातून अखेर ऋतुजा हिने आपले जीवन संपवले। मृत्यूसमयी ऋतुजा ही 7 महिन्यांची गर्भवती देखील होती। त्यामुळे तिच्या मृत्यूने सांगलीसह महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येते आहे। ऋतुजा हिच्या मृत्यूनंतर सांगलीसह महाराष्ट्रातून हिंदुत्ववादी संघटनांकडून संताप व्यक्त करण्यास सुरुवात झाली आहे। आज अहिल्यानगर शहरात देखील ऋतुजा राजगे हिच्या न्यायासाठी धर्मांतराच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप, ॲडव्होकेट वर्षा डहाळे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मान्यवरांची भाषणे झाली। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर चर्च आणि मदरसे यांच्यावर बुलडोझर फिरवण्याची मागणी केली। त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयात जातीचे खोटे दाखले देऊन नोकरी मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी केली। बघा, धर्मांतरण हा विषय काय आज काल सुरू झालाय अशातला भाग नाही। अनेक शेकडो वर्षांपासून प्रत्येकाला वाटतंय की हिंदू धर्मीयांचं धर्मांतरण झालं पाहिजे। हिंदू ही आदर्श संस्कृती आहे आणि अखंड जगाला हिंदू विषयीची एक वेगळी आस्था आहे आणि अट्रॅक्शन आहे। परंतु हे मुस्लिम आणि ख्रिश्चन हे सातत्यानं जबरदस्तीनं फसवणुकीच्या हेतूनं वेगवेगळी आमिष दाखवून कुठं दवाखान्यामध्ये मदत करतो, कुठं घराला जागा देतो, घराला पैसे देतो, कुठं धान्य देतो, शाळेला मदत करतो, एखाद्या घरामध्ये आजारी आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मग त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन, त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये केला जातोय। त्यांच्याकडे तुम्ही गोड बोलून जाताय आणि मग ताटाखालचं मांजर होऊन राहायचं आणि परत धर्मांतरणाचा विषय त्यांच्या समोर काढायचा, असा जो प्रकार गेल्या काही अनेक वर्षांपासून सुरू आहे। तर त्याबद्दल आता राज्यभर मागच्या 8-10 दिवसापूर्वी सांगली कुपवाडमध्ये घटना घडली दुर्दैवी। तिथं ऋतुजा नावाची जी मुलगी आहे, वेल एज्युकेटेड आहे, एमपीएससी ची परीक्षा पास झालेली मुलगी आहे, दिसायला अत्यंत सुंदर मुलगी, आणि तिचा विवाह जेव्हा झाला आणि विवाह करून जेव्हा सासरी गेली तेव्हा तिला कळालं की धर्मांतरित कुटुंब आहे आणि मग तिच्या पायाखालची वाळू सरकली। आता करायचं काय? तर ती म्हणली तुम्ही धर्मांतरण केले, तुम्ही तुमच्या पद्धतीनं चला, मी हिंदू धर्माला मानणारे आहे, माझ्यावरती आई वडिलांनी हिंदू धर्माचे संस्कार केलेले आहेत, मी बिरोबाला जाते, मी माकोबाला जाते, मी गणपतीला जाते, मी ज्योतिबाला जाते, तर मी काही धर्म बदलणार नाही। मग त्यांनी इतकं 4 वर्ष तिचा छळ केला। शेवटी तिची गर्भधारणा झाल्याच्या नंतर गर्भसंस्कार करण्याची वेळ आली आणि हिंदू पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो, परंतु तिच्या सासूनं, सासऱ्यानं आणि तिच्या नवऱ्यानं ते करायला मान्यता दिली नाही। त्याचं म्हणणं की आपण चर्चमध्ये जाऊनच हे पादरीच्या कडून हे धर्मसंस्कार करायचे। शेवटी तिनं धर्म बदलला नाही, स्वतःला तिनं संपून घेतलं। तर या घटना सातत्यानं सुरू आहेत। मी आता अहिल्यानगरमध्ये आहे, मी सकाळी बसलो प्रमुख लोकांशी, तर म्हणजे सर्वात जास्त धर्मांतरण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होतंय, शहरात पण होतंय आणि ग्रामीणमध्ये पण होतंय। तर आता आमचं सरकारचं मागणं असं आहे की धर्मांतरण विरोधी एक कडक कायदा हा राज्य सरकारनं तात्काळ आणला पाहिजे। लव्ह जिहादच्या बाबतीमधला एक कायदा सरकारनं आणला पाहिजे, कारण लव्ह जिहादच्या घटना पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत। तर आम्ही आता त्यासाठी राज्यभर शक्ती ऋतुजा या बॅनर खाली आम्ही मोर्चे काढतोय। जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा, लव्ह जिहादचा कायदा येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। दुसरी मला एक मागणी सगळ्यात हिंदू समाजातील कार्यकर्त्यांना एक सूचना करायची आहे, विनंती करायची आहे की आपण तुम्ही पूर्ण वेळ देऊन तुम्ही काम करताय, धर्मांतरण होऊ नये, परंतु इकडं धर्मांतरण करायचं आणि तिकडं परत जातीचा लाभ घ्यायचा। हिंदू एससी आहे, हिंदू एसटी आहे, हिंदू ओबीसी आहे, हिंदू भटके विमुक्त आहे, तिकडं तुम्ही नोकरी लागताना तिथं तुम्ही सर्टिफिकेट देताय, तिथं तुम्ही धर्मांतरण केलंय सांगत नाही। तर सुप्रीम कोर्टाचा आणि आंध्र प्रदेशच्या हायकोर्टाचे 2 एक ऑर्डर आहेत आणि त्यामध्ये असं म्हटलंय की जर एखाद्या हिंदूनं नोकरीच्या भरतीमध्ये किंवा शिक्षणामध्ये जातीचा दाखला घेऊन लाभ उचलला असेल, नोकरीला लागला असेल, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 मध्ये तुम्ही सर्व्हिसला लागला असेल आणि तुमच्या ज्या हिंदू संस्कृतीप्रमाणे तुम्ही चालत नसाल, तुमच्या देवाऱ्यात देव नाही, तुमचा जन्म झाल्याच्या नंतर तुम्ही वेगळ्या धर्माच्या पद्धतीने त्याचा उत्सव साजरा करता, लग्नाची पद्धत तुमची बदललेली आहे, तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही अंत्यसंस्कार हे हिंदू धर्मीय पद्धतीने होत नाही, तुमच्यावरती ख्रिश्चन धर्मीय पद्धतीने किंवा मुस्लिम पद्धतीने तुम्हाला दफन केलं जातं, त्याचा पुरावा असेल
तुम्ही स्टेटसला ठेवताय, तुम्ही व्हॉट्सअपला ठेवताय, तुम्ही फेसबुकला पोस्ट टाकताय, घरामध्ये तुमच्या तशा पद्धतीचे फोटो आहेत, यातले पुरावे जोडले आणि हे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर जोडली तर त्याला नोकरीतून बडतर्फ करायचा विषय आहे. तर सर्व महाराष्ट्रातल्या हिंदू धर्मासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की हे सगळे यादी घेऊन आपण महानगरपालिका, नगरपालिका, तहसील कार्यालय किंवा जिल्हा परिषदचे वेगवेगळी खाती त्याची माहिती घ्या आणि तशा पद्धतीनं त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याच्या हिशोबानं तुम्ही तिथं अर्ज द्यावा, म्हणजे हे सगळे जागेवरती येतील. अधिवेशनामध्ये मी संग्राम भैया आम्ही दोघं जण सभागृहामध्ये धर्मांतर विरोधी कायदा यावा यासाठी आम्ही लक्षवेधी आणणार आहे. लव्ह जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतायत, त्याही सरकारचे निदर्शनास आणणार आहे आणि सरकारला आम्ही जोरदार मागणी करणार आहे की सरकारनं तात्काळ हा कायदा लागू करावा.